नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाचुंब्री जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश दिन उत्साहात। जिल्हा परिषद सदस्य राजेश्वरी नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब, गणवेश व पुस्तकांनी स्वागत। जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कटिबद्धपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राजेश्वरी नाईक यांनी केलं। तसेच पालकांनी आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवून त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केलं। पाचुंब्री तालुका शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब, पुष्प, गणवेश आणि पाठ्यपुस्तके देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले। राजेश्वरी नाईक म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी डिजिटल शिक्षणासह आधुनिक सुविधा उपलब्ध करणे काळाची गरज आहे। शाळेची सर्वांगीण प्रगती साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत। प्रवेश दिनानिमित्त शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता। गावातून दिंडी काढून ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात विद्यार्थ्यांनी मिरवणुकीद्वारे शाळेत प्रवेश केला। स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या प्रसंगी सुरेश माने, गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, मुख्याध्यापक अशोक शेवाळे, केंद्र प्रमुख अर्जुन कदम, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील, राजू पाटील, बजरंग पाटील, प्रकाश पाटील, संपतराव पाटील, अण्णा पाटील, मारुती पाटील मेजर, राहुल शहा, शिक्षक वृंद तसेच मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते। सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।